आत्याच्या मुलाकडून तोडलीसील। हॅलो माझ्या प्रिय मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व छानच असणार। मित्रांनो, माझं नाव पायल आहे। मी 19 वर्षाची आहे। तुम्हा सर्वांना रात्रीच्या चावट कथा या चॅनेलकडून हृदयापासून नमस्कार। नुकतीच मी 12वीची परीक्षा पास केली आहे। पाहायला मी गोरी असून माझी उंची 5 फूट 7 इंच आहे। माझी फिगर फारच मादक आहे। माझे बॉल खूप मोठे आणि गांड तर पहाडी आहे। मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कहाणी पेश करत आहे ती माझी पहिली कहाणी आहे। माझ्या आयुष्यातली खरी घटना आहे। मला न्हायाहळून झाल्यावर माझ्या आत्याचा मुलगा बाथरूममध्ये जाऊन मूठ मारायला लागला। आशा करते की तुम्हा सर्वांना ही माझी कहाणी नक्कीच आवडेल। तुम्हाला माझी कहाणी वाचून मजा पण येईल। ही खरी घटना 1 महिन्यापूर्वीची आहे। माझ्या घरी माझे पप्पा, मम्मी, माझा लहान भाऊ पवन आणि मी राहते। माझे पप्पा सरकारी कर्मचारी आहेत आणि माझी मम्मी एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका आहे। माझा भाऊ शाळेत शिकत आहे। एक दिवस मी झोपून उठले तर मला खाली रडायचा आवाज आला। मी विचार केला, एवढ्या सकाळी काय झालं? तर मी खाली जाऊन बघितलं तर मम्मी रडत होती आणि पप्पा मम्मीला शांत करत होते। मी विचारलं तर पप्पा म्हणाले, तुझे मामा आता या जगात नाही राहिले। हे ऐकून मला काहीच फरक पडला नाही, कारण मी त्यांना आवडायची नाही। माझी मम्मी मला म्हणाली, आम्ही तुझ्या आजीकडे जात आहोत, परत यायला संध्याकाळ होईल। तू पवनला शाळेतून घेऊन ये। एवढं बोलून ते दोघं मामाच्या गावी निघाले। त्यांच्या जाताच माझ्या डोळ्यात चमक आली, कारण त्यावेळी मी एकटीच होते आणि तो दिवस कोणत्याही स्थितीत मला गमवायचा नव्हता, कारण खूप दिवसांपासून मी झोण्यासाठी तडफडत होते। मला आजपर्यंत संधीच मिळत नव्हती। म्हणून मी विचार केला की आज जी संधी मिळत आहे ती कोणत्याही किमतीत सोडायची नाही। मी आतापर्यंत एकदाही झोले नव्हते आणि आपल्या बॉयफ्रेंडकडून झोण्यासाठी उतावीळ झाली होती। मी माझ्या बॉयफ्रेंडला कॉल केला आणि विचारलं, मी कुठे आहेस तू? त्याने उत्तर दिलं, मी माझ्या मित्रांसोबत फिरायला आलो आहे। आज मी घरी एकटीच आहे आणि कोणीच नाही। आज मला ते करायची फारच इच्छा होत आहे। ये ना घरी प्लीज। तो म्हणाला, अरे यार, आधी सांगायचं ना। आता तर मला तुझ्या घरी यायला फार वेळ लागेल। त्याच्या उत्तराने मी निराश झाली आणि फोन ठेवला। त्यानंतर त्याचा 2 वेळा फोन आला पण मी तो रिसीव्ह केला नाही आणि मोबाईल सायलेंटवर केला। मी विचार केला, आता कोणता रस्ता नाही। रोजच्यासारखं स्वतःच्या पुदीत बोट घालून शांत करावे लागेल। मी हिरव्या रंगाचा सूट घातला होता। मी माझ्या सलवारीचा नाडा सोडलाच होता की इतक्यात कोणीतरी दरवाजावर आवाज दिला। मी नाडा परत बांधून दरवाजावर आली। मी पाहिलं की माझ्या आत्याचा मुलगा ऋतिक आला होता। त्याला पाहून मी त्रासले। आज तर बॉयफ्रेंडचा सोट्याही मिळाला नाही आणि आता पुदीत बोट घालायला गेले तर हा आला। मग मी त्याला आतमध्ये यायला सांगितलं। आम्ही दोघांनी चहा बनवून प्यायलो। थोडा वेळपर्यंत आम्ही गोष्टी केल्या। तो मला न्याहाळत होता कारण माझ्या सलवारीचा नाडा ढिला होता आणि तो बाहेर लटकत होता। मी त्याला काहीच म्हटलं नाही। मग त्याने माझ्या घरच्यांबद्दल विचारलं। मी सांगितलं की मामा आता या जगात नाहीत, ते गावाकडे गेले आहेत। तो म्हणाला, किती वाईट। मी म्हणाली, हो ना। तो म्हणाला, मग आज तू घरी एकटीच आहेस? मी म्हणाले, हो पवन पण घरीच आहे, पण तो आता शाळेत गेला आहे आणि संध्याकाळी येईल। मग आम्ही असंच काही गोष्टी केल्या। मला ऋतिकबद्दल लैंगिक आकर्षण नव्हतं, म्हणून मी तशीच बसून राहिले। काही वेळ मला न्याहाळून तो तिथून उठून बाथरूममध्ये गेला। मी त्याच्या पाठोपाठ बाथरूममध्ये गेली। तो बाथरूममध्ये जाऊन मूठ मारायला लागला।
मी त्याला पाहतच होती की अचानक त्याच लक्ष माझ्याकडे वळलं आणि मी तिथून लगेच माझ्या खोलीत जाऊन लेटली. त्याचा सोट्या पाहून माझ्यातली कामाग्नी उफाळली. मी माझ्या सलवारीचा नाडा खोलला आणि थोडी खाली सरकवली ज्याने माझ्या पॅन्टीची काठ दिसत होती. नंतर ऋतिक आला आणि म्हणाला, "तू इथे आहेस तर मग बाथरूम जवळ कोण होत?" मी म्हटलं, "मी तर नव्हते बाथरूम जवळ." तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी आता निघतो." मी त्याला थांबवलं आणि म्हणाले, "पवनला भेटून जा ना." तो माझी गोष्ट मानला आणि तिथेच बसला. आम्ही दोघं गोष्टी करायला लागलो. तेव्हा तो परत मला न्याहाळत होता. आताही माझ्या तलवारीचा नाडा खुला होता आणि जशी मी माझी कड बदलली तशी मागून माझी गांड बाहेर दिसायला लागली. तो म्हणाला, "पायल, तू तुझा सलवार मागून नीट कर." मी म्हणाले, "काय झालं?" तो म्हणाला, "स्वतः बघ." मी मुद्दाम मागे हात ठेवला आणि सलवार आणखी खाली केली. त्यानंतर मी उभी झाले तर माझा सलवार माझ्या पायाशी लोळण घालत होता. आता माझ्या पुदीवर फक्त पॅन्टीच होती. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मोठी हिम्मत करून माझ्या पुदीला पाहायला लागला. मी माझ्या पुदीवर बोट रगडायला लागले. तो म्हणाला, "हे तू काय करत आहेस?" मी म्हणाले, "काहीच नाही." मी माझ्या पुदीवर बोटे स्पीडने रगडायला लागली. मग मी त्याला म्हणाली, "तुझी पण इच्छा होत आहे ना?" तो म्हणाला, "नाही, मला काहीच होत नाही आहे." मी म्हणाले, "मग तू बाथरूममध्ये काय करत होतास?" तो म्हणाला, "काहीच नाही. मी तर तिथे सू करायला गेलो होतो ना." मी म्हणाले, "मी सर्व काही पाहिलं आहे. मीच घाशी बाथरूम जवळ होते. तू तुझा सोट्या हलवत होतास." त्याने माझ्या तोंडून सोट्या शब्द ऐकला आणि तो खुलला. त्याने माझ्याकडे पाहिलं तसे मी एका झटक्यात पॅन्टी खाली सरकवली आणि त्याला माझ्या गर्म पुदीची झलक दाखवली आणि परत पुदी पेंटिनने झाकली. मी त्याला विचारलं, "पुदी होणार का?" तो लगेच येऊन मला बिलगला आणि मला चुंबने द्यायला लागला. तो माझ्या वक्षांना कुरवाळायला लागला. माझ्या तोंडून कामक सुस्कारे निघायला लागले. त्यानंतर मी माझे कुर्ती उतरवली. आता मी त्याच्यासमोर पांढऱ्या रंगाच्या ब्रा आणि पॅन्टीत होती. त्याने माझे ब्रा काढून फेकली आणि माझ्या वक्षांचे चुचे तोंडात घेऊन चोखायला लागला. 10 मिनिटाच्या नंतर त्याने माझी पॅन्टी उतरवली आणि माझी पुदी चाटायला लागला. माझ्या तोंडून काम स्वर निघत होते. खूप वेळपर्यंत त्यांनी माझी पुदी चाटली. मग मी त्याची पॅन्ट काढून त्याचा सोट्या आजमवायला लागले. तो माझ्या केसांवरून हात फिरवत होता. त्याच्या तोंडून माझ्या सोट्या चुसण्याने कामस्वर निघत होते. मी माझी जीभ त्याच्या गुलाबी भागावर फिरवली. त्याचा सोट्या थरारला. तो आता झडणार होता. तो जसा झडला मी त्याचा सर्व माल गिळून घेतला. त्यानंतर थोड्या वेळाने तो परत टाईट झाला आणि त्याने मला बेडवर लेटवलं आणि माझे दोन्ही पाय आपल्या खांद्यावर ठेवले. मग त्याने माझ्या पुदीवर आपला सोट्या घासला आणि त्याच्या सोट्याचा थोडासा भाग माझ्या पुचीत शिरवला. माझ्या तोंडून एवढा जोरात आवाज निघाला की पूर्ण घर त्या आवाजाने गुंजलं. त्यामुळे तो थोडासा थांबला आणि परत एक जोराचा धक्का दिला. यावेळी त्याचा पूर्णच्या पूर्ण सोट्या माझ्या पुदीत सामावला. काही वेळानंतर माझ्या पुदीने नाटक करणं बंद केलं. आता माझ्या तोंडून मोठे मोठे काम स्वर निघत होते. या चुदाईने माझ्या पुदीतून थोडं रक्त निघालं. त्याने माझ्या पुदीची सील तोडली होती. त्याने माझ्या पुदीवरून रक्त पुसून घेतलं आणि परत माझ्या पुदीची सोट्या घालून मला झवायला लागला. आम्हा दोघांचेही कामस्वर निघत होते. मी माझी गांड उचलत होती. मी माझ्या बोटांनी माझी पुदी चोळत आणि गांड उचलून उचलून त्याला सहाय्य देत होती. अर्ध्या तासापर्यंत त्याने माझी चुदाई केली आणि माझ्या अंगावर त्याने वीर्य सोडले. मग आम्ही बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली. मी त्याच्या झुण्याने फारच प्रभावित झाले होते.
आता मला बॉयफ्रेंडची गरज भासेनाशी झाली. मला माझ्या ठोक्या घरीच सापडला होता.